गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो आपण आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघितलं प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन्स. मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, ज्या नॉर्मल जसं नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो आहे आपण 2 × 3, सो 6, 3 × 2 6. ठीक आहे. सो जे काही नॉर्मल नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या जशा प्रॉपर्टीज आहेत तशाच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टी आपण बघितल्या. सो आपण एक 5-6 प्रॉपर्टीज आपण त्याच्यामध्ये बघितल्या. सो त्या प्रॉपर्टीचे आपल्याला बाय एक्झाम्पल आता आपण प्रूफ बघणार की खरंच सपोज फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली काय, A × B नॉट इक्वल टू B × A. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये जागा चेंज करू शकत नाही. ठीक आहे, जागा चेंज करू शकत नाही. ठीक आहे, मग तीच प्रॉपर्टी आपण काय करणार, एक्झाम्पलनुसार प्रूव्ह करणार. ठीक आहे. सो आपण फर्स्ट प्रॉपर्टीचं प्रूफ बघू बाय एक्झाम्पल. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारला जाऊ शकतो तुम्हाला इकडे लक्ष द्या. इफ A इज इक्वल टू दिलं आहे 2 - 3 4 0 अँड B इज इक्वल टू दिलं आहे 2 1 0 5 आणि विचारलं आहे शो दॅट, म्हणजे प्रूव्ह करायची आहे तुम्हाला फर्स्ट प्रॉपर्टी काय आपली, A × B कॅन नॉट बी इक्वल टू B × A. म्हणजेच तुम्ही मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये पोझिशन म्हणजे जागा चेंज करू शकत नाही. ठीक आहे. आता बघू आपण A × B ची व्हॅल्यू काढून बघू आणि B × A ची काढू. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल A × B काढायचं आहे. ठीक आहे. सो A मॅट्रिक्सने तुम्ही B मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करताय. सो Aचे सर्वात पहिले चेक करावं लागते कॉलम. सो व्हॉट इज द ऑर्डर, सगळे दोन्हीची ऑर्डर आहे 2/2. So how many the column 2 आणि how many the rows 2. So multiplication can be possible. तुम्ही A × B ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. मग मल्टिप्लिकेशन A × B करणार. A 2 - 3 4 0 मल्टिप्लाय विथ B दॅट इज 2 1 0 5. ठीक आहे. सो हाऊ डू द मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. पहिल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी फर्स्ट रो सेकंड रो मल्टिप्लाय विथ ईच कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. ठीक आहे. सो 2 फर्स्ट, आता मल्टिप्लिकेशन करताना काय करतो आहे आपण, रोमधला फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय विथ कॉलममधला फर्स्ट, रोमधला सेकंड, कॉलममधला सेकंड, या पद्धतीनं. मग हे 2 × 2 किती होणार 4, 2 × 2 किती येणार 4. ठीक आहे. देन -3 × 0 0, सो +0 याची ॲडिशन करून दॅट विल बी अ सिंगल एलिमेंट. संपलंय का नाही. ईच रो मल्टिप्लाय ईच कॉलम, मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम देन मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. सो 2 × 1 2 आणि -3 × 5 -15. ठीक आहे, या पद्धतीनं. सो कॉलम संपले देन क्लोज द मॅट्रिक्स. जर थर्ड कॉलम असता तर मी याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन्स केलं असतं. बरोबर आहे. मग आता काय करणार मी, चेंज द रो. कुठला रो घेणार मी आता, सेकंड रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. 4 × 2 8 प्लस 0 × 0 0. ठीक आहे. देन सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम 4 × 1 4 प्लस 5 × 0 0. ठीक आहे. सो काय येणार याचं मल्टिप्लिकेशन, ॲडिशन करायची फक्त ब्रॅकेटमध्ये 4 + 0 4 2 - 15 -30 8 + 0 8 अँड 4 + 0 4. दॅट विल बी युअर A × B. तुम्हाला प्रॉपर्टी फर्स्ट प्रूव्ह करायची. A × B ची व्हॅल्यू काढली LHS. आता आपण RHS काढणार. ठीक आहे. RHSमध्ये काय आहे, B × A, म्हणजे B मॅट्रिक्सने A मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. उलटं पहिले A × B काढले म्हणजे A मॅट्रिक्सने आपण B मॅट्रिक्सला काय केलं, मल्टिप्लाय. ठीक आहे. आता B × A करायचं आहे म्हणजे B पहिले, म्हणजे Bनं Aला मल्टिप्लाय करायचे. पहिले कोणतं झालं आता B, नंतर इकडे A. Bचे कॉलम 2, Aचे रो 2. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. 2 1 0 5 मल्टिप्लाय विथ A मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द A, 2 - 3 4 0. Bने आता Aला मल्टिप्लाय करायचा. जो पहिले असेल त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी सेकंड मॅट्रिक्स जो असेल त्याच्या कॉलमला मल्टिप्लाय करतं. म्हणजे या पद्धतीने याची रो आणि याच्या कॉलमला मल्टिप्लाय. बरोबर आहे. B × A म्हणजेच B आधी येतं, Bने Aला मल्टिप्लाय करतो आहे. ठीक आहे. मग काय येणार, फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम 2 × 2 4 प्लस 1 × 4 4. ठीक आहे. देन सेकंड सेम ॲज इट इज फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. ठीक आहे. काय येणार 2 × -3 -6. ठीक आहे. प्लस 1 × 0
0. ठीक आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम असतं तर ॲज इट इज तीच प्रोसिजर, पण कॉलम संपले देन क्लोज द मॅट्रिक्स. ठीक आहे. देन चेंज द रो. आता कोणता रो घेणार मी? सेकंड रो. सेकंड रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. 0 × 2 0 प्लस 5 × 2 20. सेम ॲज इट इज सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. 0 × -3 0 प्लस 5 × 0 0. ठीक आहे. देन यू हॅव टू ॲडिशन्स ब्रॅकेटमध्ये सॉल्व करून घेणार. 8. ठीक आहे. -6 20 and 0 plus 0 0. That is your equation second. That is the value of b into a. So what is the b into a matrix? म्हणजे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन b नी a ला मल्टिप्लाय करून किती आला मॅट्रिक्स? 8 -6 20 0. आणि b a इंटू बीची व्हॅल्यू किती आली? 4 -30 8 4. मला सांगा हे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडवरून हे आर एच एसमधले जे काही मॅट्रिक्स आहेत हे इक्वल मॅट्रिक्स आहेत का? नाही. ऑर्डर सेम आहे 2x2, पण करस्पॉन्डिंग एलिमेंट कॅन नॉट बी equal. So therefore from equation 1 and 2 we get काय मिळणार? a into b not equal to b into a. ठीक आहे. हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. याच्याहून आपण प्रॉपर्टी फर्स्ट प्रूव्ह करू शकतो या एक्झाम्पलहून की ज्याच्यामध्ये तुम्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असताना यू कॅन नॉट चेंज द पोझिशन्स. ए इंटू बी असेल तर ए पहिले बी नंतर एनीच बीला मल्टिप्लाय करावं लागेल. ए इंटू बीचं व्हॅल्यू वेगळी येणार आणि तुम्ही जर जागा चेंज केली बी इंटू ए तर त्याचा ॲन्सर वेगळं येणार. म्हणजेच तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना यू कॅन नॉट चेंज द पोझिशन्स, बट यू हॅव टू नॉर्मल जेव्हा नंबरचं मल्टिप्लिकेशन्स करतो आहे तेव्हा तुम्ही तिकडे पोझिशन चेंज करू शकताय. पण मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना मॅट्रिक्सची जागा चेंज करू शकत नाही. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आपण बघितली होती आणि हे एक्झाम्पल त्याचं प्रूफ आहे. ठीक आहे. आपण बघितलं ए इंटू बी काढले आणि तेच बी इंटू ए काढून बघितले तर दोन्ही ॲन्सर वेगवेगळे येतात. म्हणजेच ए इंटू बी कॅन नॉट बी इक्वल टू बी इंटू ए. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. त्यानंतर आपण सेकंड प्रॉपर्टी बघितली होती की जर 3 मॅट्रिक्सचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय ए इंटू बी इंटू सी, सो फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन मल्टिप्लाय एनी 2 मॅट्रिक्स. ठीक आहे. सो कुठलेही 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्ही आधी करू शकता. ए इंटू बी इंटू सी, सो बी इंटू सी पहिले, नंतर ए मॅट्रिक्सने बी इंटू सीच्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय. किंवा मग तुम्ही ए इंटू बी पहिले करू शकता, नंतर सी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे. मग आपण ही प्रॉपर्टी बघूया एक्झाम्पलनुसार प्रूव्ह करू. ठीक आहे. काय केलं मी? ए मॅट्रिक्स घेतला आहे 2 1 0 3, बी मॅट्रिक्स घेतला 3 -2 4 5 आणि सी मॅट्रिक्स घेतला 0 6 -3 2. ठीक आहे. सो आता 3 मॅट्रिक्स घेतले, आपण चेक करू कुठल्या तरी 2चा आधी करणार. ए इंटू बी पहिले किंवा बी इंटू सी, तर दोन्हीचा ॲन्सर सेम येते का ते बघू आपण. सेकंड प्रॉपर्टी या एक्झाम्पलनुसार प्रूव्ह करू. ठीक आहे. सो एल एच एस घेऊ आपण. ए इंटू इन ब्रॅकेट बी इंटू सी इज इक्वल टू काय येणार? एच्या जागेवर ए मॅट्रिक्स, सो द ए मॅट्रिक्स 2 1 0 3 इंटू बी मॅट्रिक्स 3 -2 4 5 इंटू सी मॅट्रिक्स. पण ए बी सीचं मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल असेल तरच. हे जर पॉसिबल असेल तरच तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता कुठल्याही 2 मॅट्रिक्सचं पहिले. ठीक आहे. बीनी सीला करायचं म्हणजे यानी पहिले आपण याला मल्टिप्लाय करून घेणार. ठीक आहे. सो याचे कॉलम 2 याचे रो 2 मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. आधीच तिन्हीचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहेच. सो ए मॅट्रिक्स असाच राहील. पहिले या 2चं मल्टिप्लिकेशन होईल 2 1 0 3. ठीक आहे. सो हाऊ टू मल्टिप्लाय द 2 मॅट्रिक्स? यू नो दॅट each row of first matrix multiply each column of second matrix. ठीक आहे. सो 3 -2 मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम 3 इंटू 0. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करून या मॅट्रिक्सला काढूया आपण. 3 इंटू 0 0 -2 इंटू -3 -2 इंटू -3 प्लस 6. ठीक आहे. देन सेम ॲज इट इज फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम 6 इंटू 3 18 -2 इंटू 2 -4. ठीक आहे. फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं, सेकंड कॉलमला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. देन कॉलम संपले, देन क्लोज द मॅट्रिक्स, देन चेंज द रो. ठीक आहे. जसं फर्स्ट रोनी केलं तसं आता मी सेकंड रोनी मल्टिप्लाय करणार.
सेकंड रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम. ठीक आहे, पहिले या दोनचं करतो आहे आपण, बी इंटू सीचं पहिले. ठीक आहे, 4 इंटू 0 0 प्लस म्हणजे 5 इंटू -3 -15 देन सेम ॲज इट इज मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम 4 इंटू 6 24 अँड 5 इंटू 2 10. ठीक आहे, सो हा ए मॅट्रिक्स पहिले तसाच 2 1 0 3. ठीक आहे, इंटू आता याच्यामध्ये ॲडिशन 0 + 6 6 18 - 4 14. ठीक आहे, 0 - 15 -15 अँड 24 + 10 34. ठीक आहे, आता या दोन मॅट्रिक्सने आता या बी इंटू सीचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशनही आलं आहे आणि हा ए मॅट्रिक्स आहे. आता या ए मॅट्रिक्सने आपण याला बी इंटू सीला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, सो मल्टिप्लाय फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम 2 इंटू 6 12 1 इंटू -15 -15. Then same as it is, first row multiply with second column, so 2 into 4 28 plus 1 into 30 34 34. ठीक है, कॉलम संपले, देन क्लोज द मॅट्रिक्स. ठीक आहे, देन चेंज द रो, सेकंड रो 0 into 6 0 3 into -15 -45. ठीक आहे, देन 0 into 14 0 प्लस 3 इंटू 34 किती येणार 12 102. ठीक आहे, 34 इंटू 3 102. ठीक आहे, मग आता या ब्रॅकेटची ब्रॅकेटमधली ॲडिशन 12 - 15 -3 28 + 34 किती येणार सांगा 8 इंटू 2 8 + 4 12 and that is 62. ठीक आहे, 0 - 45 -45 and 0 + 102 102. दॅट इज युअर ए इंटू बी इंटू सी. पण तुम्ही बी इंटू सी म्हणजे बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन पहिले केलं, बरोबर आहे, बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन पहिले केलं. ठीक आहे, आता तेच करायचं आहे, फक्त ए इंटू बीचं आधी करायचं, म्हणजे ए इंटू बी इंटू सी. ठीक आहे, RHS घेऊ आता आपण. ठीक आहे, सो ए मॅट्रिक्स 2 1 0 3, नंतर बी मॅट्रिक्स 3 - 2 4 5 इंटू सी मॅट्रिक्स 0 6 -3 2. तिन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचे, पण आता इकडे ए इंटू बीचं पहिले करतो आहे आपण, म्हणजे या पहिल्या दोनचं करणार. ठीक आहे, इकडे बी इंटू सी या दोनचं पहिले केलं होतं. ठीक आहे, इकडे ए इंटू बी करू आणि मग याने सीला मल्टिप्लाय करू. तर ॲन्सर बघायचं आपल्याला दोन्हीचं सेम येते का. सो हाऊ टू द मल्टिप्लाय. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन सगळ्यांना करता येते आता. ठीक आहे, सो फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम 3 इंटू 2 6 प्लस 1 इंटू 4 4. Then first row multiply with second column 2 into -2 -4 plus 1 into 5 5. कॉलम संपले, देन क्लोज द मॅट्रिक्स. ठीक आहे, मग काय येणार सेकंड रो चेंज द रो 0 into 3 0 प्लस 3 into 4 12. ठीक आहे, देन सेकंड रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम 0 into -2 0 प्लस 15. ठीक आहे, आणि हा इकडे सी मॅट्रिक्स तसाच 0 6 -3 2. ठीक आहे, सो काय येणार याची ॲडिशन करून 6 + 4 10 -4 + 5 1 12 आणि हे 15. मल्टिप्लाय विथ सी मॅट्रिक्स 0 6 -3 2. ठीक आहे, मग काय करणार आपण या मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय करून घेणार. ठीक आहे, सो आता या मॅट्रिक्सनी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणार. बी ए इंटू बीचं जे काय आन्सर येईल त्याने आपण सी मॅट्रिक्सला आता मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, सो काय येणार मग ते 10 इंटू. ठीक आहे, सो इकडे बघू काय आलेलं आहे ते आन्सर 10 1 12 15.
multiply with C matrix 0 6 minus 3 2. ठीक आहे. सो या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, सो 10 इंटू 1नी मल्टिप्लाय करणार इकडे, फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम. सो किती येणार, 10 इंटू 0 0 प्लस 1 इंटू -3 -3. ठीक आहे. देन फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ सेकंड कॉलम, 10 इंटू 6 60 प्लस 1 इंटू 2 2. कॉलम संपले. देन क्लोज द मॅट्रिक्स, देन चेंज द रो, सेकंड रो. ठीक आहे. 12 इंटू 0 0 प्लस 15 इंटू -3 -45. ठीक आहे. देन 12 इंटू 6 किती येणार ते, 72 प्लस 30. ठीक आहे. सो आता याची ॲडिशन, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. -3 62 -45 अँड 102. दॅट विल बी युअर इक्वेशन सेकंड. इकडे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, ए इंटू बी पहिले, नंतर सी. ठीक आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इकडे लक्ष द्या, हे आपण केलं आहे ए इंटू बी इंटू सी. पहिले बी इंटू सी केलं आहे, नंतर एनं त्याला मल्टिप्लाय केलं. इथे ए इंटू बी पहिले केलं, नंतर त्याला सीनं मल्टिप्लाय केलं. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ए इंटू बी इंटू सी, बी इंटू सी पहिले करा का ए इंटू बी करा. राईट हँड साईड चेक करा काय, मायनस राईट साईडचा जे मॅट्रिक्स जे काय मल्टिप्लिकेशन करून मॅट्रिक्स येतो आहे तो चेक करा काय, -3 62 -45 102. आणि इकडे पण काय आलं आहे, ए इंटू बी जर पहिले केलं तर -3 62 -45 02. राईट हँड साईडचे मॅट्रिक्स कसे आहेत, इक्वल. ठीक आहे. मग आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, काय मिळते तुम्हाला, ए इंटू बी इंटू सी. ठीक आहे. लेफ्ट हँड साईड इक्वल टू, ह्याच्या पण मग लेफ्ट हँड साईड इक्वल राहतील, ए इंटू बी इंटू सी. तिन्ही मॅट्रिक्सपैकी तुम्ही कुठल्याही दोन मॅट्रिक्सचं पहिले मल्टिप्लिकेशन करू शकता, ॲन्सर सेमच येणार. ठीक आहे. याच्यावर म्हणू शकतो आपण हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. सो या एक्झाम्पलवरून आपण सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो आहे. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन.